8 आजोबापैकी एक आजोबा शेवटला दाखवतो. नमस्कार मंडळी, आजचा ब्लॉग काही खास नाही. आईसोबत चाललोय शेताकडे. खूप मोठं काय नाही, वाट आणि हे क्षण मनात खोल जातात बरं का. शेताचा रस्ता एकदम शांत आहे, पण आहे थोडा खराब मुरमाचा. पण इकडे कसं असतं, वेगळंच असतं जरा. ना गर्दी कालवा काही नाही. विहिरीच्या पाण्याचा तर विषयच खोल आहे हो. तुम्हाला बघायचंय बघायचंय तुम्हाला कसे पुढं चिखलाचा रस्त्याने आम्ही वांग करीत निघाला. आणि हे बघा, वाट्याला भेटली एक गोल्डन गाय. काही बोलत नाही, पण तिथं तो चित्त शांत करणारा असतो. आणि शेताकडे अशी भेट म्हणजे दिवस छान गेलाच म्हणायचं. आणि आता इथवर आलोय म्हणजे आपल्या शेताच्या अगदी जवळ आली, कारण ही जे रस्ता आहे ते ओलांडला की लगे आपलं शेतच आहे म्हणायचं. ही केतताडाची झाडं माझ्या लहानपणापासून बघतोय मी. खूप डेंजर वाटतं बरं का इथून जाताना, काटेरी झाडं ही. तर हां, फायनली आपण शेतात आलेलो आहे. काही विशेष लागवड नाही, पण सध्या इथं बघा, इथं फळझाडं आहेत, काही आंबे वांगे. तसं काय नाही, अंकलचंच आहे आपलं इथं. याच्या पुढे जे शेत येते ते आपलं शेत आहे. दाखवतो अरे वा कसे शेतात पोहोचल्यानंतर मला तिथे चाफा, नारळ, केळी आणि आंब्याची अशी वेगवेगळी झाडी दिसली. आणि भारतातली 8 आजोबापैकी एक आजोबा शेवटला दाखवतो. त्या नारळाची, पपईची झाडे आहेत बरं का. हे सगळं बघताना वाटतं की निसर्ग किती प्रेमानं आपल्याला देतो. आणि हाच आहे तो 8वा आजोबा. पपईचं झाड बघता का, नारळाच्या झाडाच्या वर गेलं. बरं, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये